श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे माघदर्श अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माघदर्श अमावस्येची तिथी ही 16 फेब्रुवारीला सोमवारी संध्याकाळी 5:35 सुरू झालेली आहे आणि अमावस्येची तिथीची समाप्ती ही आज 17 फेब्रुवारीला मंगळवारी संध्याकाळी 5:31 होणार आहे. जरी आज अमावस्येची तिथी ही संध्याकाळी संपत असली तरीसुद्धा अमावस्येच्या तिथीला आज आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्या घराच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी करायचे आहेत. अमावस्येच्या तिथीला आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण विधी इत्यादी कर्म केले जातात. त्याचप्रमाणे अमावस्येच्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा सेवा ही सुद्धा केली जाते. अमावस्येच्या तिथीला काही महत्त्वपूर्ण उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. आपल्या घरात कुठलीही जर वाईट शक्ती, वाईट गोष्टी असतील किंवा आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असेल तर या सर्व गोष्टी अमावस्येच्या तिथीला काही महत्त्वपूर्ण उपाय केल्याने आपल्या घरातून दूर होत असतात, निघून जात असतात आणि या सर्व वाईट गोष्टी आपल्या घरातून निघून गेल्याने, नष्ट झाल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो. आपल्या घरातली इडापिडा, कटकटी, भांडणं, वादविवाद या सर्व गोष्टीसुद्धा यामुळे नष्ट होत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आज मंगळवारी दर्श अमावस्येला आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय आज आपण केल्यामुळे आपल्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या संपूर्ण घराची भरभराट होईल, प्रगती होईल. आज अमावस्येच्या तिथीला रात्री आपल्याला आपल्या उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळायच्या आहेत. तर आज रात्री हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या 3 वस्तू आपल्याला आपल्या उंबरठ्यावर जाळायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आज रात्री हा उपाय अवश्य करा. या 3 वस्तू तुमच्या उंबरठ्यावर आज तुम्ही नक्की जाळा. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल हा झालेला तुम्हाला नक्की जाणवून येईल. हा उपाय केल्याने तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या 3 वस्तू आपल्याला उंबरठ्यावर आज जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. ज्यावेळेस आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर दिवाबत्ती करून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय आपल्याला आज साधारण 6-6:30 वाजेनंतर करायचा आहे. हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर जर आपल्या घरामध्ये पैसे कमवूनही पैसा हा टिकत नसेल आणि जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील किंवा जर आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली असेल, नजर दोष हा जर आपल्या घराला झालेला असेल किंवा जर सतत आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल आणि तसंच घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल, घरात कुठली तरी वाईट शक्ती आहे असं जर वाटत असेल, घरातलं दारिद्र्य हे खूप प्रयत्न करूनही जर संपत नसेल, आपल्या घरात जर कुठला वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये जर तुम्हाला मानसिक शांतताही जाणवत नसेल, सतत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आज अमावस्येच्या तिथीला आपल्याला करायचा आहे. अमावस्येच्या तिथीला आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी, सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आपण जे काही प्रभावी उपाय करत असतो तर त्या सर्व उपायांचा आपल्याला 100% लाभ होत असतो. हे सर्व उपाय प्रभावी ठरत असतात आणि हे उपाय केल्याने त्याचे फळे आपल्याला नक्कीच प्राप्त होते. तर हा उपाय आज आपल्याला करण्यासाठी एक मातीची मोठी पणती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जळण्याचं भांडं असेल तर ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला एक छोटीशी शेणाची गौरी, गाईच्या शेणाची गौरी ही ठेवायची आहे. या गाईच्या शेणाचा एक छोटासा तुकडा आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर या गौरीवर आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि तुमच्याकडे जर या भीमसेनी कापराच्या वड्या नसतील तर ज्या कापराच्या वड्या तुमच्याकडे असतील त्या ठेवल्यात तरीसुद्धा चालेल, पण 7 कापराच्या वड्या आपल्याला या गौरीवर ठेवायच्या आहेत आणि त्यावर 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यानंतर या कापराच्या वड्यांवर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. ही पिवळी मोहरी गाईची शेणाची गौरी तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळतं तर त्या स्टॉलवर, त्या दुकानावर मिळेल, तिथून तुम्हाला ते आणायची आहे आणि हा उपाय आज रात्री करायचा आहे. पिवळी मोहरी ही आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला यावर थोडीशी पिवळी मोहरी ही अवश्य टाकायची आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते चिमूटभर काळे तीळसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत.
आणि त्यानंतर तुमच्या घराचा शेवटचा कोपरा जिथे असेल तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे भांडं ठेवून तिथे या सगळ्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. आणि त्यानंतर हे भांडं तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे. जेणेकरून या सर्व वस्तूंचा, या सर्व गोष्टींचा जो काही धूर असेल तर तो धूर आपल्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरेल आणि आपल्या घरात कोपऱ्यांमध्ये असलेली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही यामुळे बाहेर निघून जाईल. सर्व वाईट शक्ती यामुळे आपल्या घरातून बाहेर निघून जाईल. आणि याप्रमाणे आपल्या घरामध्ये सगळीकडे हे भांडं फिरवून झाल्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या देवघरासमोर थोडा वेळ ठेवायचं आहे. आणि अगदी 1 मिनटं हे भांडं आपण देवघरासमोर ठेवून त्यानंतर हे भांडं आपल्याला तिथून पुन्हा उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्याला जायचं आहे. आणि तिथे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अगदी मधोमध हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि हा संपूर्ण उपाय करत असताना आपण आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जेव्हापासून आपण या सर्व वस्तू प्रज्वलित करू तेव्हापासूनच आपल्या मनामध्ये आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा उपाय आपण जेव्हा करू तर तेव्हा आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर असा हा अगदी साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय केल्यामुळे काय होईल तर यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाईल आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. आणि यामुळे आपल्या घरात असलेलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर निघून गेल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे अतिशय आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक होईल. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा निर्माण होईल आणि यामुळे आपल्याला मानसिक शांतता ही सुद्धा मिळेल. आणि आपल्या घरात असलेला वास्तुदोष हा सुद्धा यामुळे नष्ट होईल. त्याचप्रमाणे आपल्या घरातली इडापिडा ही सुद्धा यामुळे नष्ट होईल. आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असेल तर ती सुद्धा निघून जाईल. आणि म्हणूनच आज हा उपाय आपल्याला रात्री नक्की करायचा आहे. आणि हा उपाय करून झाल्यानंतर ते भांडं आपल्याला तिथेच थंड होऊ द्यायचं आहे. या सर्व वस्तू जळून शांत होईस्तोवर हे भांडं थंड होईस्तोवर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडाच ठेवायचा आहे. आणि हे भांडं थंड झाल्यानंतर यामध्ये जी काही राख असेल तर त्या राखेचा एक टिळा आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळाला लावायचा आहे. आणि त्यानंतरही जी काही राख ही शिल्लक राहिलेली असेल तर ती राख तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकतात. तर बघा अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. आणि हा उपाय आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते. तुम्हाला जर सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. आणि ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी आपल्या घरातील इतर सदस्यांकडून हा उपाय करून घ्यायचा आहे. तसं बघायला गेलं तर उपाय हे अगदी छोटे छोटे असतात. पण हे अगदी छोटे छोटे उपाय जर आपण दर अमावस्येच्या तिथीला केले तर यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक बदल हे नक्कीच झालेले दिसून येतात. हाच उपाय तुम्ही अगदी दर अमावस्येला सुद्धा तुमच्या घरी करू शकतात. दर अमावस्येला हा उपाय करत असताना मध्येच एखादी अमावस्या जर तुमची गेली तर काही हरकत नाही. आणि हा उपाय करण्याची सुरुवात तुम्ही आजच्या या अमावस्येपासून करा. नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुम्हाला दिसेल. म्हणून हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.